गणेशो केलिया स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे. 13व्या अध्यायाला सुरुवात करत असताना माऊली ज्ञानोबाराय आपल्या गुरुदेवांना नमस्कार वंदन करतायत. माझे गुरुदेव कसे आहेत किंवा गुरुदेवांच्या आठवणीनं काय होतं, काय फायदे होतात, त्यामध्ये माऊली ज्ञानोबाराय इथं आरंभ करतायत. इथून आता ज्ञानकांडाला सुरुवात झालेली आहे. 3 अध्याय काय आहेत ज्ञानकांडाचे, 13वा 14वा आणि 15वा. हे का नाही, खरं माऊली ज्ञानोबाराय म्हणतात की 15वा अध्याय सांगणं झाल्याच्या नंतर आता सांगायचं काही राहिलं असं काही नाही, आहे का नाही. आणि मग पुढचे अध्याय तर माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, देवत्स झाली आहे वरी, देनो न वचावे दुरी, अनन्य प्रीतीची परी ऐशी आहे. जरी ज्ञान सांगणं झालेलं असलं तरी आता अर्जुन एक वासरू आहे आणि श्रीकृष्ण गाय आहे. अर्जुन रूपी वासराचं पोट भरलं तरी गायीला वाटतं वासरानं माझ्यापासून काय होऊ नये, जाऊ नये, आणि म्हणून ते पुढचं बोलणं चालूच आहे त्यांचं. इथं 13व्या अध्यायाला ज्ञानकांडाला आरंभ करत असताना माऊली ज्ञानोबाराय आरंभाला म्हणतात, आत्मरूप गणेशो केलिया स्मरण. आत्मस्वरूप असलेले माझे गणेश, आणि माझे गणेश कसे आहेत, आत्मस्वरूप आहेत म्हणजे ब्रह्मस्वरूप आहेत. आणि ते कोण आहेत, माझे श्रीगुरु आहेत. ब्रह्मही माझे श्रीगुरु आहेत, माझे गणेशही कोण आहेत, माझे श्रीगुरु आहेत. सकळ विद्यांचे अधिकरण, सगळ्या विद्यांना जन्म देणारे ते गणपती बाप्पा आहेत माझे श्रीगुरु. तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते माझे श्रीगुरु. आणि त्या श्रीगुरूंच्या चरणांना मी काय करतोय, नमस्कार करतोय, वंदन करतोय. दयाचेनी आठवे शब्दसृष्टी अंगवे, सारस्वत आगवे जिव्हेशी, ज्यांची नुसती आठवण काढली, आपण जर त्यांची आठवण काढली तर शब्दसृष्टी अंगवे, शब्दसृष्टी काय होते, प्राप्त होते. अरे आपल्या मनातील भाव सांगायचा असेल तर आपल्याकडे तसे शब्द असावे लागतात. बरेच माणसं म्हणतात मला सांगायचंय हो, पण तसे मला ते बोलता येईल, म्हणजे तसे काय नाही तर शब्द नाही. आपल्या मनात भाव असतो पण तो भाव प्रगट करायला काय लागतो, शब्द लागतात. आणि वक्त्याचं ऐश्वर्य म्हणजे शब्द आहे का नाही. वक्त्याच्या आत काय आहे, भाव आहे, तो कशाच्या माध्यमातून प्रगट होतो, शब्दाच्या. आणि ते शब्द जर नसतील तर भाव असू नाही काय. मला जनावराला काय भाव नाही का. आता जनावराला आपले बैल येत, ढोर येत, म्हशी, त्याला भूक लागेली कळत नाही का, कळत. त्यांना भाव आहे पण त्यांच्याकडे काय नाही तर भाव आहे पण त्यांच्याकडे काय नाही, भूक नाही, शब्द नाही, त्यांच्याकडे काय नाही, शब्द नाही. नाही तर त्यांच्याकडे आहे भाव येतो सगळ्यांना. म्हणून पण श्रीगुरूचं स्मरण जर केलं तर शब्दसृष्टी अंगवे, सगळी शब्दसृष्टी काय होते, प्राप्त होते. असं म्हणतात माऊली ज्ञानोबाराय ज्यावेळेला ज्ञानेश्वरी लिहायला बसले त्यावेळेला सगळ्या भाषेचे शब्द आकाशात होते. माऊली आमचा स्वीकार करा, माऊली आमचा स्वीकार करा, एकदा तरी आमचं नाव ज्ञानेश्वरीत काय करा, येऊ द्या. सगळं व्याकरण सगळे मला तयार होते 56 भाषेचा. म्हणून तर गौरव केला, त्यांची इच्छा होती म्हणून काय केला, गौरव केला. जसं माऊलींनी सांगितलेलं आहे की पुराणे आख्यान रूपी भारता आली. सगळी पुराण आपला महिमा वाढायचा, वाढवावा म्हणून कुठं आली, महाभारतात आली. तसे सगळे शब्द यायचे श्रीगुरूंच्या आठवणी नाही होत. यांनी आपल्या चरित्रात लिहिलेलं आहे स्वामी विवेकानंदांनी. ज्यावेळेला पहिले ते शिकागोच्या परिषदेत अमेरिकेला गेले आणि अमेरिकेला गेल्यावर त्यांना बोलायचं भेटलं, सगळ्यांना माहिती आहे का नाही. ते म्हणले 5 मिनिटाचा टाइम होता. त्यांनी असं लिहिले की सुरुवातीला मला काय बोलावं हे कळेच नाही गेलं, काहीच आठवण. बरं पुन्हा बोलायचंय तर इतर धार्मिक लोकांना आपला धर्म मांडायचा आहे. मला भाविक लोकांत कीर्तन करणं, ज्ञानेश्वरी सांगणं, प्रवचन सोपं आहे, कारण त्यांची श्रद्धा असते. ते काही म्हणजे काही नाही पण ते हो मानतात. पण जर नास्तिक लोकांना पटवून द्यायचं तर एवढं सोपं आहे का. अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना पटवून द्यायचं एवढं सोपं आहे का. तिथं लागेल ना ते.
ते इतर धर्मीय लोकांत बोलायचं. त्यांनी सांगितलं की मी एक क्षण डोळे बंद केले, माझ्या श्री गुरूंचं आठवण केली, आणि काय भाषण झालं सगळ्यांना माहिती. पहिल्या शब्दात सगळं काय केले, आम्ही चुकून घेतले सगळे लोक, नाही का नाही. म्हणून शब्दसृष्टी अंगवे काय होतं, सारस्वत आगवे जीवेशी सगळी विद्या जीवेवर उभी राहते. महाराज सगळी विद्या, एखादा सिद्धांत, महाराज श्री गुरुची जर कृपा असली तर एखादा सिद्धांत आपण वाचलाही नाही, एखादं प्रमाण वाचलंही नाही, ते प्रमाणही येत नाही, पण आपल्या मुखातून त्याचा अर्थ बाहेर पडून जातो. त्याला बोलण्याला कुठं ना कुठं तरी काय असतं, प्रमाण असतं. श्री गुरूंच्या कृपेचं हे फळ आहे. श्री गुरुची ज्यावेळेला कृपा होती ना, त्यावेळेला तो बोलत सहज जरी बोलला, त्याच्या सहज बोलण्याला काय सापडतं, प्रमाण सापडतं. ओवी सापडेल, प्रमाण सापडेल, कोणत्या तरी कुठंतरी प्रमाण असेल त्याला. म्हणून सारस्वत आगवे जीवेशी सगळी विद्या आपल्या जीवेवर उभी राहते. वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे, रस होते ओळखणे अक्षराशी. वक्तृत्व गोडपणे बोलण्यामध्ये एवढा गोडपणा प्राप्त होतो. आपल्या त्या श्री गुरुची जर कृपा झाली तर एवढा गोडपणा प्राप्त होतो की अमृता ते पारुखे म्हणे. अमृताला फिक्क म्हणतं ते बोलणं. मुखी अमृताची वाणी. मला त्यांच्या मुखातून पडणारे शब्द अमृताला शिळ फिक्क म्हणतात, अशी मला गोड वाणी स्वामी व्यंकट स्वामी महाराजांना होती म्हणतात. त्यांचं नुसतं भजन ऐकायला पंढरपुरात 3-3 मजले काय व्हायचे, बऱ्याच लोक सांगतात की रामकृष्ण हरी म्हणलं तरी लोकांना समाध्या लागायच्या. असं श्री गुरुच्या कृपे नव्हते. हे काही आव आणून करता येत नाही, हे श्री गुरुच्या काय करावं लागतं, कृपेनच मिळतं ते. अमृता ते पारुखे म्हणे, रस होती ओळखणे अक्षराशी. सगळे रस त्या अक्षराची सेवा करतात. बोलले तर कोणत्या ना कोणत्या ते कशात असतं, सतत असतं. रसवती भावाचे अवतरण, अवतरविती कोण आता हे संपूर्ण तत्वभेद. भावाचे अवतरण महाराज, भाव त्या बोलण्यातून काय होत असतो. भावाचे अवतरण, अवतरविती खून, भावाचे अवतरण. त्या बोलण्यामधून भाव काय होत असतो, निर्माण होतो, प्रगट होतो, अवतरित होतो, आणि आगमन स्पष्टता होते. हाताचा रे चढे संपूर्ण तत्वभेद. आणि तत्वाचा भेद, तत्व आणि माया यांच्यातील भेद सगळा त्यांच्या हातात आलेला असतो. श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊन ठाय, तर एवढे भाग्य होय उन्मेखाशी. पण त्यावेळेला श्री गुरुचे पाय ज्यावेळेला हृदयामध्ये काय होतात, स्थिर होतात. ज्यावेळेला स्थिर होतात त्यावेळेला ज्ञानाला एवढं भाग्य काय होतं, प्राप्त होतं. ते नमस्कारोनी आता जो पितामहांचा पिता लक्ष्मीचा भरता ऐशे म्हणे. नमस्कारोनी आता त्या श्रीगुरूंच्या पायांना मी नमस्कार करतोय. आणि लक्ष्मीचा भरता ऐसा बोले, लक्ष्मीचे पती असे बोलायला लागले. कसे आहेत ते, पितामहाचा पिता. पितामह म्हणजे ब्रह्मदेव आहे का नाही. आणि ब्रह्मदेवाचाही जो काय आहे, बाप आहे, असा पितामहाचा पिता असं बोलायला लागले. काय, श्री भगवान वाच इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्ते विधीयते यदो व्यतीतम प्राहु क्षेत्रज्ञे इति तद्विदः. तरी पार्था परिशिजे देह हे क्षेत्र मनिजे, जो हे जाणे तो बोलीजे क्षेत्रज्ञ येते. अर्जुना, या देहाला क्षेत्र असं म्हणतात. आता याला क्षेत्र का म्हणतात, हे कोणाचं आहे, कोणाच्या मालकीचं आहे का नाही, याच्यातलं पीक काय आहे, त्यात किती प्रकार पीक, ते सगळा विस्तार पुढे त्याचा काय झालेला आहे, आलेलाच आहे. याला क्षेत्र काय करावं असं म्हणतात. आणि जो या क्षेत्रज्ञाला जाणणारा आहे त्याला क्षेत्रज्ञ म्हणा. जीवाला काय म्हटलंय, क्षेत्रज्ञ म्हटलंय. क्षेत्रज्ञांचापि मां विद्धिं सर्व क्षेत्रेषु भारत. क्षेत्र क्षेत्रज्ञयोर ज्ञानम येत ज्ञानम मतम मम. तरी क्षेत्रज्ञ जो येथे तो मीच जाण निरुते, जो सर्व क्षेत्रात संगोपनी असे. अर्जुना, जो क्षेत्रज्ञ आहे ना, तो क्षेत्रज्ञ कोण आहे, मीच आहे. हे महावाक्य ज्ञानेश्वरीतलं ही ओवी. कारण महावाक्य कशाला म्हणतात, प्रत्येक ग्रंथात काय असतात, महावाक्य. जीव आणि ब्रह्माची जिथं ऐक्यता सांगितलेली असते त्या वाक्याला काय म्हणतात, महावाक्य असं म्हणतात. जीव आणि ब्रह्म यांची काय सांगितलेली आहे, एक रूपता सांगितलेली आहे. या गोविंद सांगतात, अर्जुना, जो क्षेत्रज्ञ आहे ना, तो मीच, तो दुसरा कोणी नाही तर कोण आहे, मीच. जीव मी आहे हे खरोखर आहे. आणि
मग मीच त्या जीवरूपानं सगळ्या क्षेत्रांचं संगोपन काय करत असतो क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निवृत्ते ज्ञान आयुष्यता ते मानू आम्ही क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाला यथार्थ जे जाणतं त्याला आम्ही काय म्हणतो ज्ञान असं म्हणतो तत्क्षेत्रम यच्च यादृक्च यद्विकारी यतश्च यत् सचयो यत् प्रभावश्य तत् समासेन मे शृणु तरी क्षेत्र येणे नावे ते शरीर जेणे भावे मनी तेले ते आगवे सांगू आता या शरीराला आम्ही संबोधन केलंय काय क्षेत्र म्हणून तर याला क्षेत्र का म्हटलंय कशामुळे म्हटलंय हे सगळा त्याचा भाव आता आम्ही सांगायला सुरुवात करतो हे क्षेत्र का म्हणजे कैसे के हे उपजे कवन कवनी वाढवी जे विकार येत ऐका नाही क्षेत्र का म्हणजे याला क्षेत्र का म्हणतात एकच नाव नाहीये आपले ज्ञानोबरायांनी पुढे सांगितलं अनेक नाव आहेत याला पण याला क्षेत्र नाव आहे त्याला क्षेत्र का म्हटलंय ज्या भावनेनं आम्ही याचं संबोधन क्षेत्र म्हणून केलंय ते तुला आता सगळं सांगतोय के हे कैसे के हे उपजे हे कसं आहे का नाही म्हणजे अमर आहे का मर्क आहे सजीव आहे का निर्जीव याचं काय जे असेल सगळे भाव तुला आम्ही सांगतो वाढ विजय विकारी हे कोणत्या कार्याला जन्म देतं त्याचं कार्य काय आहे का नाही ते सांगतो हे आवट हात मोठके की केवढे पाके तुके बरडकी पिके कोणाचे हे आवट हात मोठके हे 3.5 हाताचं आहे का त्यापेक्षाही छोट आहे का त्याच्यापेक्षा मोठं आहे बरोबर आहे का नाही एवढं आहे बर हे आता क्षेत्र म्हणल्यावर केतुके बर क्षेत्र म्हणल्यावर बरडकी पिके 2 प्रकारची भूमी आहे एक माळरान म्हणजे बरड आणि एक चांगली काळीची म्हणजे काळी कोणाची आणि महत्वाचा मुद्दा याची 7-12 कोणाच्या नावावर कोणाचे आहे का नाही इत्यादी सर्व इत्यादी सर्व जे याचे भाव ते बोलत सावयव अवधान देई हे सगळे जे या क्षेत्राविषयीचे विषय आहेत ते सगळे सावयव बोली जेती सावयव म्हणजे सविस्तर अवयवासहित सविस्तर बोलल्या जातील तुम्ही काय करा म्हणले अवधान देई लक्ष द्या आता याचं पै याचे स्थळा कारणे श्रुती सदा बोबाने तरकू येण्याची ठीकरणे तोंडाळू केला अरे या स्थळा कारणे म्हणजे या शरीराच्या विषय निघाल्यामुळे श्रुती सदा बोबाने श्रुती सतत बडबड करत राहते आणि काय सांगण्याकरता एक क्षेत्राचा विषय सांगण्याकरता सारखी बडबड करत राहते तरकू येण्याची ठीकरणे तोंडाळू केला तर्क या क्षेत्रामुळेच एक मिनिट ते बाया काही आरबा येत स्वयंपाकाच्या याचे स्थळा कारणे श्रुती सदा बोबाने तरकू येण्याची ठीकरणे तोंडाळू केला या स्थळाचं वर्णन करण्याकरताच श्रुती सतत बडबड करत राहते तर्क सुद्धा येण्याची ठीकरणे तोंडाळू केला याचा निश्चय करण्याकरताच काय झाली तोंडाळ म्हणून बोलत राहिले तर्क चाळीता याची बोली दर्शने शेवटा आली तेवीची नाही बुजविली अजूनही द्वंद्वे चाळीता हेची बोली हेच बोलणं म्हणजे क्षेत्राविषयी हे शरीर कुणाचं आहे कसं आहे काय वगैरे याचं वर्णन करण्याकरतात दर्शने शेवटा आली दर्शन ज्ञान करून देणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात दर्शन असं म्हणतात ते दर्शन महाराज मेटाकुटीला आली पण याच्या विषयीचं भांडण अजून बंद झालेलं नाही चालूच आहे द्वंद्वे अजूनही नाही बुजावी चालूच आहे शास्त्राची सोयरिके विचळी जे येण्याची एके याचे एकवंके जगाशी वादू शास्त्राची सोयरिके येण्याची एके विचळीचे शास्त्राचा जो संबंध होता आता हे शास्त्र ते शास्त्र एका जातीचे आले एकोणाच्या घरी आले चहा घ्यायला लागले चहा पाणी झाली जेवण झालं बसले का पाहण्याला आणि विषय निघाला कुणाचा याचा क्षेत्राचा याचा विषय निघाला आणि याचा विषय निघाल्यावर त्यांचा जो प्रेमाचा संबंध होता तो विचळीचे भांडण सुरू झालं त्यांचं एक शास्त्र म्हणे कोणाचं याचं माऊलीने त्याचं वर्णन केलंय त्या शास्त्राचं भांडण कोणामुळे सुरू झालं या शरीरामुळे याचे एकवंके जगाशी वादू याचा एकमतामुळे जगात वाद सुरू झाला कोणी म्हणतंय अमक्याच आहे तर कोणी म्हणे तमक्याच आहे अजून काही एकमत झालेलं नाही तोंडेशी तोंडा न पडे बोला बोलेशी न घडे या युक्ती बडबडे त्राई झाली तोंडेशी तोंडा न पडे याचं बोलणं पण अजून तोंडेशी तोंडा पडलेला नाही म्हणजे एकमत शास्त्राचं झालेलं नाही बोला बोलेशी न घडे यांचं बोलणं त्यांचं बोलणं काही एकमतावर आलेलं नाही या युक्ती बडबडे याच्याच महाराज युक्ती सुद्धा
यांचे सांगण्याकरताच बडबड बडबड करून 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 शेवट कष्टी झाली, हात टेकले. नेनो कोणाचे हे स्थळ परी कैसे अभिलाषाचे बळ, जो घरोघरी कपाळ पिटवीत असे. नेनो कोणाचे हे स्थळ माऊली म्हणतात ते कोणाचं आहे काय माहिती, पण अभिलाषाचे कैसे बळ, पण याच्या विषयीचा लोभाचं बळ किती मोठे की घरोघरी कपाळ पिटवीत असे. घरोघरी याच्या माझं म्हणण्यावर काय चाललंय, कपाळ पिटवणं चाललंय. घरोघरी कपाळ पिटवीत याचा अर्थ असंही म्हणतात की पूर्वी घरोघरी शास्त्राची काय व्हायची, चर्चा व्हायची आहे का नाही. त्या मंडन मिश्राचं नाही का वर्णन येतं, त्या मंडन मिश्राचं घर विचारलं कोण, शंकराचार्यांनी. तर त्या नदीवर असलेल्या धुणं बायांनी सांगितलं की ज्याच्या घरावरचे पोपट वेदांताची चर्चा करत असतील ते घर कोणाचं आहे, मंडन मिश्राचं आहे. तसं महाराज घरोघरी कपाळ किंवा ते शास्त्रही बी नसेल म्हणजे तुम्ही त्यावेळेस काय घरोघरी थोडंच चालू होतं ते जाऊ द्या, आपण घरोघरी भांडण चालू आहे ना, हे कोणाचं आहे. मायबाप म्हणतात आम्ही जन्म दिला, तर बायको म्हणते तो माझा नवरा आहे, तर लेकरं म्हणतात तो आमचा बाप आहे, तर बहिणी म्हणतात आमची सत्ता नाही का आमचा भाऊ आहे ना तो. कोणाची सत्ता आहे याच्यावर की त्याला स्वतःलाच कळलं नेमकं माझं आहे काय आहे कोणाचं, बरोबर आहे का नाही. घरोघरी कपाळ पिटवित असे, घरोघरी भांडणं चालूच आहे त्याच्याविषयी. नास्तिका द्यावया तोंड, वेदाचे गाडी बंड, तिथे कोणी पाखांड आणायची वाजे. नास्तिक लोक, त्या नास्तिक लोकांना तोंड देण्याकरता वेदानं कंबर बांधली. वैदिक लोकांनी, वेदांनी म्हणजे वैदिक लोकांनी, वेदाला मानणाऱ्या लोकांनी कंबर बांधली. आणि मग ते पाहून ते पाखांडी लोक म्हणजे शब्द पंडित लोक, ते पाखांडी लोक आणायची वाजे दुसरीच बडबड करायला लागली. काय बडबड करता येते, आता यांनी वेदाचे पुरावे दिले आहे का नाही. वेदाचे पुरावे ते काय म्हणतात, म्हणती तुम्ही निर्मूळ, लटिके हे वाघजाळ, ना म्हणशी तरी पोपळ घातली आहे, म्हणती तुम्ही निर्मूळ. अरे तुम्ही कशावरून सांगायला लागले, तुम्हाला काय गुढ काय आहे, आधार कोणाचा आहे, ते म्हणजे वेदाचा आहे. आम्ही कशातलं सांगतोय, वेदातलं सांगतोय. अरे वेद म्हणजे काय, वेद म्हणजे वाघजाळ, वेद म्हणजे बडबड फटा आहे का नाही. एखाद्या बुद्धिभ्रष्ट माणसानं केलेला ग्रंथ, काय त्याच्यात ते काही सूत्रबद्धता आहे का, त्याच्यात काही असंच आपल्याला नाही कळालं की आपण त्याला काय म्हणतो. आता मी काय म्हणतो, आपल्याला एक विश्वास आहे म्हणून आपण म्हणतो गाथ्यात असं सांगितलंय, ज्ञानेश्वरीत तसं सांगितलंय. काही काही उन्मत्त लोक म्हणतात गाथ्याचं ज्ञानेश्वरीच काय खरे. आता ते जर आपण ज्याचा पुरावा देतो त्यालाच मानत नाही, तर मग आपल्या शब्दाला कुठून मानणार आहे का नाही. ते म्हणतात लटिके हे वेद काय येतं, खोटे येतं. शब्दाचं जाळं पसरवलंय नुसतं, ते वाघ जाळ आहे का नाही, शब्दाचं जाळ आहे. आणि तुम्हाला जरी वाटत असेल, तुमचं लय खरं वाटत असेल, तर या आम्ही शर्यत घालतो, घाला आमच्या शिवाय. ना मनशी तरी पोफळ घातली आहे. पाखांडाचे कडे नागवी लुंचिती मुंडे, नियोजिली वितेंडे ताळाशी येते. पाखांडाचे कडे, पाखांडी लोकांच्या बाजूला काही नागवी लुंचिती मुंडे, नागवे मुंडे लुंचिती, काही नागवी राहिले आणि त्यांनी काय केलं, मुंडे लुंचिती. डोक्याचे केस काय करायला लागले, जैन लोक की महाराज जर साधू व्हायचा असेल तर डोक्याचे केस आपल्याकडे कसं साधू व्हायचं असेल तर चिमटी आणा, त्यांच्याकडे तसं नाही. डोक्याचे केस काय करतात, चिमट्यानं उपटून काढतात आणि नागवे राहतात. माऊली ज्ञानोबा म्हणतात त्यांनी ते काय करायला लागले, नियोजिली वितंडे ताळाशी येते आणि त्यांनी वितंडवाद सुरू केला आहे का नाही. आणि पुन्हा ते त्यांच्याच जाग्यावर काय झाले, राहिले, गप्प बसले. मृत्यूबळाचे नि माझे हे जाईल विनिक्याचे, ते व्याजे निघाली योगी. काही योगी लोकांनी विचार केला हे कोणाचं का ना असं, पण मरणार आहे ना, याचा नाश होणार आहे ना याचा. आणि मग याचा नाश झाल्यानंतर हे मिळून काय फायदा झाला आपल्याला आहे का नाही. धन्य माय व्याली सुकृताचे फळ, पण फळ ते निर्फळ हरिबिन आहे का नाही. जन्मा येऊन सुद्धा याचा जर नाश झाला आणि हे जर फुकट गेलं तर काय फायदा आहे. म्हणून हे कोणाचं का असं पण याच्याकडून कार्य करून घ्या, कोणाचं का असं. पण योगी लोकांनी विचार केला की याच्याकडून काय जे कार्य आपल्याला सिद्ध करायचं ते काय करून घ्या, सिद्ध करून घ्या. कुत्र कोणाचं का असं वानेर आणून घ्या. आपल्याला काय करायचं ते कोणाचं आहे, कोण्या गावाचं आहे, कोण सांभाळलेलं आहे का पाळलेलं आहे का गावांत फिरणार आहे, कसंही का असं ना. आपल्याला काय आहे, आपण आपले काम वाण्या घरी गुळ, त्याची याती कुळ काय तिची. तुकोबाराय म्हणतात आपल्याला दुकानदाराकडून किराणा आणायचा आहे, तो बाप कोण आहे, तुझ्या माईचं नाव काय, तो मामाचं गाव, असं करायचं काय कुठं. आपल्याला काम किती आहे फक्त तेवढं. म्हणून योगी लोकांनी हा विचार केला की योगी लोकांनी म्हणाले मृत्यूबळाचे नि माझे. मृत्यूबळाचा जर उन्मत्तपणा झाला तर काय होईल, हे जाईल विन काजे, व्यर्थ जाईल, काजे विन जाईल. आपलं कार्य सिद्ध केल्या वाचून हे काय होईल, निघून जाईल. म्हणून ते देखून
ते त्यांनी पुढचा विचार केला आणि काय केलं, निघाले योगी, निघाले. हा, कुठं निघाले महाराज, त्यांचं कार्य साधण्याकरता ते जंगलात निघाले. मृत्यूने आधा दिले, ते निरंजन शेविले, यमनियमांचे केले मेळावे पुरे. कुठे गेले, निरंजन शेविले, जंगलात गेले. निरंजन, जिथं मानवाचा वाराही लागत नाही. का, मृत्यूने आधा दिले, मरणाला काय झाले ते घाबरले. मुनी मुक्त झाले, येणे गर्भवासा, घाबरले ते. आणि महाराज गेले ते, त्यांनी सेवन केलं त्यांनी ते जंगल. आणि तिथं जाऊन काय केलं, तिथं जाऊन काय केलं, मधुकरी हाणली, झोपले जांभळीच्या झाडाखाली. नाही 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 आहे का नाही, जर आहे का नाही. महाराज गेले ते त्याच्यात डोंगरात, आणि डोंगरात जाऊन काय करायला लागले, यमनियमांचे केले मेळावे पुरे. तिथं यम नियम आसन प्राणायाम ध्यान धारणा महाराज यम नियम सगळे त्यांनी काय केले, आळले तिथं पूर्ण मेळावे. मेळावे म्हणजे सगळं यम नियम पूर्ण साध्य केले. आणि म्हणून ते योगी लोक घाबरले असं नाही. मला तुकोबराय म्हणतात, जर जंगलातही गेलो आणि आपण जंगलात जाऊन जरी आपण साधन केलं नाही, तर जंगलात जाऊन काही फायदा होत नाही. नाहीतरी ते काय असती, थोडी काय जोडी तयाची, बरोबर आहे का नाही. घर बांधले विषय हिंडे मुक्ताबाईंनी म्हटले ना, माऊली ज्ञानोबाराने घर डोंगराला बांधले. चित्त समाधान, चित्त जर समाधान नसेल तर डोंगरातही जाऊन फायदा होत नाही. काय फायदा आहे, नाही तर मग तिथं काय जीवजंतू कमी आहेत का, तर काय त्यांना काय देव प्राप्त होतो का, तुकोबराय म्हणतात. मग योगी लोक घाबरले, योगीच घाबरले असं नाही, नाही का. येण्याचे क्षेत्र अभिमाने, राज्य तेजिले ईशाने, गुंती जाणून स्मशाने वासू केला. येण्याचे क्षेत्र अभिमाने, या क्षेत्राचा आपल्याला अभिमान येईल या भीतीनं ईशाने राज्य त्याजिले, भगवान शंकरांनी राज्याचा काय केला, त्याग केला. आणि याच्या गुंतड्यात पडायचं नाही बुवा, याच्या गुंतडायचं नाही. ते गुंती होईल, अहंकाराची गुंती होईल, म्हणून हे जाणून स्मशाने वाचले. राहिले स्मशानात राहिले. ऐशिया पैजा महेशा, पांघुरणे दाही दिशा, लांच करू म्हणून कोळसा कामू केला. ऐशिया पैजा महेशा, भगवान शंकराने अशा प्रतिज्ञेमुळे, अशी प्रतिज्ञाच, याच्या गुंताळीत आपल्याला पडायचं नाही अशी प्रतिज्ञाच केली. आणि काय केलं मग त्याच्यामुळं, पांघुरणे दाही दिशा, अंगावर वस्त्र सुद्धा घेतलं नाही. दाही दिशा पांघरुणी, दिगंबर, दिशा हेच काय ज्यांचं वस्त्र आहे. व्याघ्रांबर भगवान शंकर कमी वेळ असतात, जास्त काय असतात, दिगंबर, आहे का नाही. उगा पार्वती मातेला लज्जा झाली, पार्वती मातेला वाटलं तर असे आपले मालक बरे दिसत नाही म्हणून वाघरांबर वाघाचं कातडं गुंडाळावं, त्याच्यावर साप बांधावा, जवरक राहील तवरक राहील, नाही राहिलं तर भगवान शंकराला त्याची काय नाही गरज नाही. पांघुरणे दाही दिशा पांघरून घेतल्या त्यांनी. आणि लांच करू म्हणून कोळसा कामू केला. आणि देवांचा लाचकर म्हणून आलेला काम त्याचा काय करून टाकला, कोळसा. तारकासूर नावाचा दैत्य मातला. आणि महाराज भगवान शंकर सती मात्यांचा देहाचा त्याग केल्यापासून हिमालयात समाधीस्त, आहे का नाही, समाधी लागलेली. आता तो तारकासूर उन्मत्त झाला. मग इंद्रानं विचार केला की बा आता काय करावं. तारकासुराला कोण मारणार, ते म्हणजे भगवान शंकराच्या मुलाच्या हातानं मरण नाही, तर त्याला काय नाही, मरण नाही. आता भगवान शंकराला मुलगा व्हायचा म्हणल्यावर त्यांचं लग्न करावं लागेल. आणि लग्न करायच्या अगोदर त्यांना समाधीतून काय करावं लागेल, जागा करावं लागेल. पण त्यांना समाधीतून उठवणार कोण, म्हणून कामदेवाकडं दिलं काम. ते कामदेव गेला. कामदेवानं अनेक प्रकारचे तुळशीदासांनी गोड वर्णन त्याच्यात त्या तुळशी रामायणामध्ये केलेलं आहे. खूप प्रयत्न केला पण भगवान शंकरावर त्याचा काही परिणाम झाला नाही. शेवटी कामदेवानं आपला कामरूपी बाण काढला आणि भगवान शंकराच्या हृदयातच मारला. भगवान शंकर आले, क्रोध आला. महाराज मला समाधीतून चिंतनातून बाहेर काढलं. क्रोध आलं, डोळे उघडले आणि कामाचा काय केला, लाजच केला. लाच कर म्हणजे देवाकडून काही लाच घेतली असेल, म्हणजे लाजतावापासून देव म्हणले असेल, इंद्र म्हणला असेल तुला एखादं मोठं पद देऊ, मंत्रीपद स्वर्गातलं काहीतरी, कॅबिनेट काहीतरी लाच दिलीच असेल ना. माऊलीच्या आरती म्हणतात ती आरती कोणती तरी लाच केला दिलीच असेल. लाच खाणारा आहे तो. म्हणून कामाचा काय केला त्यांनी, वळसा करून टाकला. पै सत्य लोकनाथा वदने आली बळार्था, तरी तो सर्वथा जाण्याची ना. सत्य लोकनाथा ब्रह्मदेवाला 4 तोंड झाले, पण त्यालाही याचं वर्णन खरं करता आलं नाही. जाण्याची ना, त्याला नाही जाणता आलं. ते म्हणजे लगेच जाणत नाही असं नाही, सर्वथा जाण्याची ना. यथार्थ नाही कळालं, थोडंफार कळालं त्याला, पण यथार्थ त्याला हे कळालेलं नाही.
ऋषीवीर बहुधा गीतम छंदोवीर विविधे पृथक ब्रह्मसूत्र पदेशेव हेतु मद्वीर विनिश्चते. एक म्हणती हे स्थळ जीवाचे समूळ मग प्राण हे कुळ तयाचे यत. कर्मवादी लोक काही लोक काय म्हणले हे स्थळ कुणाचं आहे? जीवाचं आहे. कारण घर कुणाचं असतं? जो जिथं राहतो त्याचं काय असतं? घर राहत आहे का नाही? हे बरोबर आहे ना. घर कशाला म्हणतात? आपलं घर. आपण जिथं राहतो ते आपलं काय आहे? घर आहे. मग जीव इथं राहतो आणि जीव राहत असल्यामुळे हे कोणाचं आहे? सरळ सरळ आहे ना. जीव इथं राहतो म्हणल्यावर हे कोणाचं आहे? जीवाचे स्थळ. आणि मग प्राण हे कुळतायाचे. आता याला क्षेत्र म्हटलंय. काय त्याशी सांगितलं मी की जमीन असते पण करणारे नाही. मग या जीवाकडे जमीन आहे पण याच्याकडे करणारे माणसं नाही. मग याने कुळान दिली. कोणाला? प्राणाला. प्राणाला काय दिली? ही जमीन त्यानं कुळानं दिली. प्राण हे कुळतायाचे आहेत. प्राणाला कुळानं दिली. प्राणाच्या घरी माणसं आहेत का? मग ते म्हणले प्राणाच्या घरी काय? त्यांच्या घरी भरपूर. जया प्राणाचे घरी अंगी राबती भाऊचारी. 4 भाऊ येत. समान व्यान उदान आपण 4 काय येतं? भाऊ येतं. 5वा प्राण आहे का नाही. ते 4 भाऊ येतं आणि ते 4 भाऊ येत मला घरचे माणसं राबायला असल्यावर काय अडचणी. आणि मग त्या प्राणानं ते कसायला घेतलं आणि त्यांना एक मनायसावरी कुळवाडी करू. देखरेख करणारा. कुळवाडी म्हणजे देखरेख करणारा. कोणाला काय कमी आहे? कुठं खताची बॅग आणून दिलं की कुणीकडे कोण्या वावरात काय कमी आहे? कुणीकडे काय? असा एक मोठा असल्यावर जमीन तसा एक माणूस काय असतो? देखरेख केलं. याची देखरेख करायला मनासारखा आहे. आता मनासारखा माणूस काय जो महाराज काही माणसं सणा एका अर्ध्या दिवसात सगळ्या शिवाराला याढा करून येते. आता याला तर अर्धा क्षण लागत नाही सगळ्या शिवाराने याढा करायला. मग कोणता विषय पाहिजे, कोणत्या इंद्रिय ते सगळे चुकते. आणि जिथं जे पाहिजे तिथं ते काय करत राहा? पुरवत राहा. असं ते मना ऐसा कुळवाडी आवरी करू. आवरण्याकरता सगळा व्यवहार आवरण्याकरता मन आहे त्या प्राणाचं. तया येते इंद्रिय बैलाची पेटी न म्हणे औशी पहाटी विषय क्षेत्रीय आटी काढी बली. तया ते इंद्रिय बैलाची जोडी. पेटी म्हणजे जोडी. बैलाची जोडी लागते ना मुळात. आता नाही बैलाची गरज पण पहिले शेती करायची म्हणल्यावर काय लागत होते? बैल. मग त्यांच्या घरी बैल येतं. कोण? इंद्रिय बैल. हे इंद्रिय रूपी काय येतं? बैल येतं. आणि ते इतके राबतात एवढे राबतात की न म्हणे औशी पहाटी. औस म्हणजे संध्याकाळ, पहाट म्हणजे सकाळ. रात्र म्हणत नाही आणि दिवसही म्हणत नाही. प्रपंच करीशी आहे ना. सायाचे करीशी प्रपंच दिन आणि पुन्हा निशी. रात्रंदिवस ते इंद्रिय रूपी बैल राबत राहतात आणि विषय क्षेत्रीय आटी काढी बली. या विषय रूपी याच्या क्षेत्रात मेहनत करून चांगल्या प्रकारचं उत्पन्न काय करतात? काय काढतात? 2 पिकं काढतात. ती चांगली कसून 2 पिकं. कोणते? मग विधीची वाप चुकवी आणि अन्यायाचे बीज वापवी. कुकर्माचा करवी राबू जरी तरी तयाची सारिखे असंभड पाप पिके. मग जन्म कोटी दुःखे भोगे जीव विधीची वाप चुकवी. पेरायला महत्वाचा काय लागतो? वापसा. वळायला लागते का नाही? जरी रान तयार असलं तरी वळाणी लागते आहे का नाही. महाराज यानं काय केलं? विधीची वापसा वळाणी चुकवली. म्हणजे कर्म करत असताना विधी पाळला नाही. विधी पाळला नाही. शास्त्र सांगितलं काय ते पाळलं नाही. आपल्याच मनानं करत राहिला. विधीची वाप काय केली? चुकवली. आणि पेरलं तर काय पेरलं? अन्यायाचे बीज वापवी. बी कशाचं पेरलं? अन्यायाचं. पहिलं वापसा चुकवला ही चूक झाली. परत काय केलं? बी पेरलं ते अन्यायाचं. म्हणजे जीवनात जे कार्य केलं ते काय केलं? अन्यायाचंच केलं. महाराज विस्तव जिथं पडला तिथं काय काम करतो? शीतलता देण्याचं. याच्या अंगावर पडला तिथं काय करणार आहे? तो जाळण्याचंच काम करणार आहे. तसं काही माणसं जाय तिकडे पिढी लोका जोडी भांडवल थुंका थोर झाला चुका वरका नाही कातली. काही त्या माणसाचे आहेत महाराज. 4 माणसं बसेल असले लांबूनच दिसला की आला रे मग ते बाबा आता कपाळ उठवायला जाऊ. जाय तिथे गोरवाडी जाय तिथे कुठे बी आडा आहे का नाही. मग अन्यायाचे बीज वापवी. बी पेरला अन्यायाचं आणि कुकर्माचा करवी राबू जरी. आणि मग कष्ट केले त्याच्यात राबला तो. पण कसा लाभला? कुकर्म. जे शास्त्रानं करू नये सांगितलं ते कर्म तो करत राहिला. मग काय होता? कोणतं पीक येतं? असं जमीन कसल्यावर, असं बी पेरल्यावर
वासा वापसा चुकवल्यावर तरी तयाची सारिके असंभर पाप पिके. मरत खूप पीक येतं असंभर, त्याचं गणित नाही, पण काय पिकतं? पाप पिकतं. आणि मग काय होतं त्याचं फळ काय? जन्म कोटी दुःखे भोगी जीव. कोट्यावधी जन्म त्याचं दुःख काय व्हावं लागतं? भोगावं लागतं. महाराज काही काही पाप असे येतं, तर पाप उपपाप महापाप असे प्रकार केलेत पापाच्या. काही काही पाप वज्रलेप येतं. वज्रलेप पाप आहेत. वज्रलेप पाप म्हणजे कशा? पाप महापाप जरी असेल तरी त्याला ते भोगून संपवतं. जास्त त्याचं फळ भोगावं लागेल, पण भोगून काय होतं? संपतं. पण वज्रलेप पाप कशाला म्हणतात? तो वज्रलेप पाप असं आहे की महाराज ते युगाच्या युग गेले तरी संपत नाही. त्याचं व्याज फेडावं लागतं, मुद्दल तसंच राहत. कारण त्याचं व्याज इतकं झपाट्यानं वाढतं. दरवर्षी त्याचं काय सावकाराला व्याज नेऊन द्यायचं, मुद्दल काय व्याज नेऊन. काही काही लोकांचे महाराज याच्यात जन्मच्या जन्म गेले. कशात? फक्त गेले व्याज फेडण्यात. तसं कल्पच्या कल्प गेले तरी पाप संपत नाही. आणि त्याचं फक्त काय फेडावं लागतं? व्याज फेडावं. त्याला वज्रलेप पाप म्हणतात. वज्रलेप. ते कुठं जात फेडावंच लागतं. हा, त्याचं काय होतं? कोणासाठी होतं वज्रलेप माहितीये का? वज्रलेप पाप कोणते? माऊली ज्ञानोबा सांगतात, वज्रलेप होणे अभक्तासी. कोणाचं पाप वज्रलेप होतं? अभक्ताचं पाप वज्रलेप होतं. भक्ती न करणे वज्रलेप पाप आहे महाराज. म्हणून तर आपल्या परेशान आहे. कितीच्या किती काय करावं लागेल आपल्याला. त्याच्या मागचं काय? पर्वताप्रमाणे पातक करणे. पर्वताप्रमाणे पातक करणे. एखाद्यानं पर्वतासारखे पाप केले असतील, दुसरी जळतील ते कुठेतरी. पण हा भक्ता वज्रलेप होणे. हा भक्तीचं पाप काय आहे? वज्रलेप पाप आहे. म्हणून महाराज हे वज्रलेप पाप होतात. आणि मग कोट्यावधी त्याचे काय करावं लागतात? भोगावं लागतं. कोट्यावधी जन्मकोटी दुःखे भोगी जीव. किंवा दुसऱ्यांनी काय केलं ना, तरी विधीची वापे सत्क्रियाची बीजा रुपे तरी जन्मशताची मापे सुखाची मविजी. ऐका नाही, विधीचा वापसा सांभाळला. शास्त्र काय सांगते? कार्याकारी विवेकी शास्त्रीची करावी पारखी. मग जे करायचं ते केलं. सत्क्रिया, सत्क्रियेचं बी पेरलं. आणि महाराज मग असं जर केलं तर शेकडो जन्म त्याला काय भोगायला मिळतं? सुखही भोगायला मिळतं. म्हणजे सुख आणि दुःख हे दोन पिकं या जमिनीत काय होतात? निघतात. आता पहा, लक्षात आलं. एकानं मानलं होतं की या जीव याच्यात राहतो म्हणून हे कोणाचं आहे? जीवाचं आहे. जीवाचं आहे. त्याच्याकडून कसं होत नाही म्हणून ते प्राणाला कसाय दिलं. प्राणाकडे त्याचे 4 भाऊ येतं. ते कसाय लागले. त्यानं सगळं आवरण्याकरता, व्यवहार सांभाळण्याकरता मनासारखा व्यक्ती ठेवलाय. मनायसा आवरी कुळवारी करू. मनासारखा व्यक्ती ठेवलाय. बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर त्यानं काय केलं? इंद्रिय रूपी बैलाच्या जोड्या लावल्या. रात्रंदिवस कसत असताना काहींनी सत्क्रियेचं बी पेरलं, वापसा गिपसा सगळं सांभाळलं. त्यांना पुण्याचं पीक आलं. काहींनी ते सांभाळलं नाही, पापाचं पीक आलं. कोट्यावधी जन्म भोगावं लागलं. आता इथपर्यंत क्षेत्राचा विषय संपला. आता हे कोणाचं हे मूळ वाहिलं काय पिकलं हे, पण ते पीक काय आलं ते सगळं. आणि पुन्हा याची सातबारा कोणाच्या नावावर आहे? तर जीवाच्या नावावर आहे. कारण काय जीव इथं राहतो. झालं. आता एकानं असा विषय मांडला, बाकीच्यांनी सगळ्यांनी मान्य केलं नाही. आपण केलं मान्य. आपल्याला खरं वाटलं ना, खरंच हे कोणाचं आहे? जीवाचं आहे. तेव्हा अनेक म्हणते हे नव्हे, हे जीवाचे चिन्ह म्हणावे. आमुते पुसाग वे क्षेत्राचे सांख्याची वारी उभी राहिली. अरे जीवाचं कसं काय म्हणता तुम्ही? तुम्हाला म्हणायला काय कसं काय म्हणता जीवाचं? अरे तुम्हाला काय कळत नाही त्यातला. आम्हाला विचारा हे कोणाचं आहे? हो ना, आम्हाला विचारा. अहो, जीव येथ उखिता वस्ती करू वाटे जाता आणि प्राण हा बनवता म्हणून नांदे. जीव येथ उखिता. उखिता म्हणजे वाटसरू उष्णा आले. कारण याचं जर असतं तर याच्यापासून दूर गेला असतं का? जीवन निघाला होता जीव मुक्कामाल राहायचं म्हणून याच्यात आला नाही. मिळते काष्टे लोटता पूर आदळे दूर जेवून राहिलं तर ते घर का त्याचं झालं का? त्याचं कसं काय होईल? आहे का नाही? त्याचं नाही. ते म्हणले वस्तीकर वाटे जाता आणि प्राणाचे तुम्ही म्हणले. अहो, प्राण हा बलुतेदार आहे इथला. प्राण हा बलवता म्हणून नांदे. बलुतेदार म्हणून इथं नांदतोय. तो काय वतनदार थोडाच आहे. 2 प्रकार आहेत, बलुतेदार आणि वतनदार. बलुतेदाराचं काही या गावात नाही जमलं की चालले त्या गावाला, म्हणून बलुतेदार आहे म्हणले. तो वतनदार थोडाच आहे इथला. आहे का नाही? हा, मग हे कोणाचं आहे तुम्ही सांगा. अनादि हे प्रकृती सांख्याची येते घाटी. हे क्षेत्र हे वृत्ती ती याची जाणा. अनादीची आहे प्रकृती.
5 गोष्टी अनादी सांगितल्यात ना. जीव आपलं ब्रह्म अनादी आहे, तशीच माया काय आहे अनादी आहे. जीव हे काय मानलेला आहे अनादी मानलेला आहे, आणि जीव ब्रह्माचा ऐक्य हे काय मानलेला आहे अनादी मानलेला आहे. आणि पुन्हा काय अनादी जीव माया ब्रह्म आणि जीव ब्रह्माचं ऐक्य या गोष्टी काय मानलेल्या आहेत अनादी. आता माया ब्रह्मासारखी अनादी शब्दाचे 2 अर्थ. अनादी म्हणजे ज्याच्या आधी कोणी नाही, मायेच्या आधी कोणी नाही म्हणून अनादी का? नाही, जिचा आधी सांगता येत नाही म्हणून. तिचा आधी सांगता येत नाही. कधीपासून निर्माण झाली ही माया काय कोण सांगता येते? किती काळाचं जग निर्माण झालं कोणाला सांगता येते? म्हणून त्या दृष्टीनं ती काय आहे अनादी आहे, तिचा आधी सांगता येत नाही. बरोबर आहे का नाही? म्हणून म्हणले महाराज जी आहे प्रकृती कोणती? अरे सांख्यशास्त्रात नाही का तिला गायलेलं? सांख्याची येते गाती, सांख्यानं तिचं वर्णन केलंय. क्षेत्र आहे वृत्ती ती याची जाणार. या जमिनीची वतनदार कोण आहे? ही माया आहे, माया प्रकृती आहे म्हणले. आणि येते याची आगवा आती घर मिळावा म्हणून ते वाईवा घरी वाय. आणि मग तिनं कोणाला कसायला दिलं? प्रकृतीचं जर हे आहे तर प्रकृतीनं ही जमीन कसण्याकरता कुणाला दिली? तर ते सांगतायत की अरे तिला घरी आधी मिळावा. तिच्या घरचेच माणसं काय येत राबणारे आहेत, आणि घरचे राबणारे असल्यावर दुसऱ्याला कशाला जे म्हणून ते वाहिवा घरी वाय म्हणून ती काय करते आपल्या घरीच वाहते ही जमीन. प्रकृती दुसऱ्याला देत नाही. मग कोण वाहतय? कोण आहे तिच्या जवळ? ते सांगताय वाया चिया राहाटी जे का मुद्दल ती घे सृष्टी ते येच्याची पोटी झाले गुण. अरे तिला 3 मुलं आहेत चांगले, 3 गुण रजोगुण तमोगुण आणि सत्वगुण. तिच्या चांगले आहेत ते, राबणारे आहेत ते करतात. एकेकाकडे त्यांनी एक काम काय केलेलं आहे लावून दिलेलं आहे का नाही? मला शेतीत 3 कामं महत्वाची आहेत: पेरणं, सांभाळणं आणि काढणं. ज्याला सांभाळता येतं त्याला पेरता येत नाही, ज्याला पेरता येतं त्याला कदाचित सांभाळता येतच असं नाही. अहो इथं मी झोपलो हो माझ्या शेजारी मुख खाला म्हणजे डुकराने उशालं सांभाळायला त्याच त्याला मलाचा माणूस लागतो आहे का नाही? पेरणं कोणालाच जमत नाही. कोणाला जमतं का? एवढं सोपं आहे का पेरणं? पेरणं कोणाला जमत नाही. म्हणून पेरणारा, सांभाळणारा आणि दुसरा सवंगणारा. ती म्हणे तिचे 3 पोराकडे तिने 3 कामं वाटून दिली: रजोगुण पेरी, ते तुले सत्व सोमकरी, मग एकली तमकरी सवंगरी. रजोगुण पेरी, रजोगुण काय काम करतो? पेरायचं काम करतो. सत्व सोमकरी, सत्वगुण काय करतो? सांभाळण्याचं काम करतो. सांभाळण्याचं पेरलं की म्हाताऱ्याची बाज पडलीच तिथं. कशाला? सांभाळायला. हरभरे डुकरं उकरते. पेरलं की लगेच दिवस माळवल्यापासून काय लागतो? माणूस लागतोच तिथं नाही का नाही? सत्व सोमकरी, सत्वगुण काय करतो? मग तो सत्वगुण सांभाळण्याचं काम करतो. आणि एकला महाराज तमोगुण काय करतो? सवंगणी करी. सगळी काय करतो? तो सवंगण्याचं काम करतो. आता काय पूर्वी मळणी यंत्र नव्हती, आणि मग काय करावं लागायचे? खळे करावं लागायचे, मळण धरावं लागायची. मग काय करतो तो सत्व तमोगुण? आता त्याच्याकडे म्हणल्यावर त्याला सगळं करणं नियोजन, कापायचं करायचं सगळं आहे का नाही? काय केलं त्यानं? रचोनी महत्त्वाचे खळे मळी एक काळू गेली पोळे, ते अव्यक्ताची मिळे सांजबली. ब्रह्मरूपी खळ काय केलं त्यानं? महत्त्व त्याचं खळ तयार केलं आणि त्याला मळायला बैल लावला. आता काय जेवढं खळ मोठं तेवढे बैल, असाच नियम ना. जेवढं त्याचा व्यास मोठा तेवढे बैल काय पाहिजे? जास्त पाहिजे. महाराज एवढं मोठं विश्व म्हणल्यावर बैल किती लावले मळायला? बैल माऊली ज्ञानोबा म्हणतात एकच बैल आहे त्याच्याकडे. एकाच बैलानं सगळ्याची मळण चालू आहे. एकाच बैलानं चालू आहे. कोणता बैल येतो? मळी एक काळू गेली पोळे. तो बैल नाही, तो पोळे. पोळ वेगळा आणि बैल वेगळा. जो देवाला सोडलेला असतो मोठा, जाड लोकांचे धन खाऊन झालेला असतो त्याला काय म्हणतात? पोळ. पोळ म्हणतात आहे ना. त्याला आपल्या भाषेत काय म्हणतात? आहे का नाही? पोळ आहे तो पोळ. कोणता? काळरूपी. काळरूपी पोळ आहे तो. सगळ्याची त्यानं मळण कोणाला हाणणं चालू आहे. या कोणालाच सोडित नाही तो. जगा काळ हाय जगालो खाल महाराज. ब्रह्मदेवाला सुद्धा त्यानं सोडलेलं मळणीत घेतलाच ब्रह्मदेव सुद्धा आहे का नाही? काय काय सृष्टी कैसे थोरवेचे मान पाहे पा
सृष्टीपिताचा साठोबा तोही पुनरावृत्तीची आमापा शिक्षक झाला आहे का नाही. मला काळू गेली पोळे एका काळ रूपी त्या पोळा सगळ्याची मळण हाणायला सुरुवात केली त्यानं. त्याच्याकडे न समजण्याचं काम ते अव्यक्ताची मिळे सांज बरी. आणि ज्यावेळेला सगळी मळण हाणून होते त्यावेळेला अव्यक्ताची संध्याकाळ रास ढेक काय होतो त्याचा तयार होतो. एक वेळेस सगळ्याचा नाश होतो. तो एकी मतिवंती. आता एकाने सांगितलं बा हे प्रकृतीचं आहे, हे प्रकृतीचं प्रकृती याचं काय मालक आहे का नाही. आणि त्या प्रकृतीच्या घरी तिचेच 3 पोरं काय येतं राबणारे येतं म्हणून तिने काय माणसं फालसं लावले नाही. आता ज्याचं मत मांडलं तो एकी मतिवंती या बोलाची खंती म्हणे तले या ज्ञप्ती आरवाची ना. तर दुसरे बुद्धिमान उभे राहिले आहे का नाही. दुसरे बुद्धिमान काय झाले उभे राहिले. बुद्धिमान ना रे माहिती का नाही माया बुद्धी ते उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं या बोलाची खंती. तुम्ही जे बोलले त्या बोलण्याचा आम्ही तिरस्कार करू. आम्हाला नाही आवडलेलं नाही का म्हणे तरी या ज्ञप्ती आरवाची ना. कारण तुम्ही जे या क्षेत्राविषयीचं ज्ञान सांगितलंय प्रकृतीचं आहे हे अलीकडचं बोलले हो. तुम्हाला पलीकडचं कळालं नाही. तुम्ही काय बोलले अलीकडलं बोलले. हा हो परतत्वा तू के प्रकृतीची मातू हा क्षेत्र वृत्तांत उगेची आहे का. अरे मायेपासून तुम्ही सांगितलं प्रकृतीपासून पण परमात्मा तत्वामध्ये या मायेची गोष्टच नाही ना. मग मायेचं कशाचं आलंय. अरे तिचाच पत्ता नाही तर तिचं कसं राहिले. तिचं नाही म्हणले तुम्हाला काही कळत नाही तुम्ही गप ऐका म्हणले. आता उगेची क्षेत्रांतू उगेची ऐका. तुम्ही क्षेत्राचा विषय काय करा फक्त गप ऐकायचं काम करा. तुम्हाला यातलं काही कळत नाही असं त्यांनी सांगितलं. अरे शून्य शे जे शालिये सुलन ते तुळीये निद्रा केली होती बळी संकल्पेने. अव्यक्त रूपामध्ये ज्या वेळेला ब्रह्मतत्व होत त्या वेळेला सुलनतेची तुळीये लय रूपी बिछाण्यावर ज्या वेळेला ते पसरलेलं होतं निद्रा केली होती. बळी 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 म्हणजे बळवान घोर निद्रेत पसरलेला होता. तिथं काय झालं संकल्पे येणे. तिथं काय घुसला संकल्प. एकले न कंठवेची म्हणून या येणे केली निर्माण 14 ही होणे. बरोबर आहे का नाही. पहिला संकल्प झाला तो अवसात चैला. उद्यमी सदैव भला म्हणून ठेवा जोडला इच्छा वशे तो अवसात चैला. आणि अकस्मात तो संकल्प काय झाला जागा झाला. आणि उद्यमी सदैव भला आणि व्यवसाय करण्यामध्ये तो काय आहे भाग्यवान आहे. कारण धंदा करण्यात माणूस काय लागतो उद्यमी. उद्यम म्हणजे धंदा सदैव म्हणजे भाग्यवान. भाग्यवान आहे. त्याला अपयश आलं जशी इच्छा केली तसा त्याला जसा संकल्प झाला तसा सगळं त्याला प्राप्त झालं. निरालंबीची वाडी होती त्रिगुणा एवढी ते तयाची जोडी रूपा आली. निरालंबीची वाडी सूक्ष्म परमात्म रूपी जमीन आहे का नाही होती. केवढी होती त्रिगुणा एवढी होती पण तयाची जोडी रूपा आली. त्याचा व्यवसाय पूर्ण व्हावा म्हणून त्याच्या खटपटीनं ती रूपा आली. अव्यक्त ते आकार आले. मग महाभूताचे एकवाट सैरा वेटाळून भाट भूतग्रामाचे आघाट चिरिले चारीन. मग कुठून सुरुवात झाली महाभूताचे एकवाट. महाभूताची एक वाक्यता केली. पंचमहाभूताची एक वाक्यता नाही महाराज. पुढे येईल पण ते एकेकाशी अजिबात काय होत नाही पटत नाही. पण इथं ते एका जागी नांदतायत सगळे आहे का नाही. एक वाक्यता झाली. मला सांगा पाण्यावर अग्नी टाकला तर काय होतं अग्नी भडकतो. साई एका नाही घातक एकमेकाला ते अग्नी विजतो आहे का नाही. महाराज वायू आला तर पाण्याचाच काय करून टाकतो नाश करून. एकेकाचा त्याचं माऊलीने त्याचं वर्णन केलेलं आहे. पण ते गुन्ह्या गोविंदानं सगळे शरीरात काय होतात नांदतायत. एक वाक्यता त्यांची इथं झालेली आहे. सैरा वेटाळूनी भाट भूतग्रामाचे आघाट चिरिले चारी. सैरा वेटाळूनी भाट नाही का नाही. चोहो कडून पडीक जमीन होती. त्या पडीक जमीनचा भाग काय केला चांगल्या प्रकारचा तयार केला. आणि 4 प्रकारात ते त्यांनी याची सुरुवात जन्मायला याला काय तयार करायला पीक तयार करायला सुरुवात केली. 4 प्रकारचं पीक त्यांनी काढायला जारद अंडज श्वेदज आणि उद्भिज असं सुरू केलं. यावर यादी पंचभूतिकाची मांदी बांधिली प्रमेदी पंचभूतिकी. यावर अगोदर पंचभूताचा बांधा चांगल्या प्रकारे बांधला आहे का नाही वेगवेगळ्या प्रकारानं. आणि
आणि काय केलं याला कर्माचे गुंडे बांध घातले दोहीकडे नपुंसक बरडे राणी केली. महाराज याला शेतीला बांध घालावे लागतात. कर्म आणि अकर्माच्या दगडाचे याला दोन्ही कोण काय घातले त्यांनी बांध घातले. आणि नापीक जमीन जी होती नपुंसक बरडे ती राणी केली. नपुंसक म्हणजे माळ रान आणि बरड जमीन होती ती नापीक होती. नपुंसक म्हणजे नापीक जमीन होती त्याची चांगली जमीन बनवली. त्याला दगड काढे जेसीबीनं सगळं केलं याच्यात गाळ आणून भरला म्हणजे ती जमीन चांगली सुपीक केली चांगली जमीन बनवली ती. मग अहंकाराशी एकलादी करुणी जीवितावधी वाहाविले बुद्धी चराचर अहंकाराशी एकलादी. मग अहंकाराशी काय केलं ऐक्य केलं आणि अहंकाराशी ऐक्य करून शेवटपर्यंत ही जमीन काय केली चांगली कसली. असं चराचर तयार या परी निराळी वाडे संकल्पाची डहाळी म्हणून तो मुळी प्रपंच आहे. म्हणून आम्हाला जे माये प्रकृतीचं नाही प्रकृतीच्या अगोदर संकल्प झाला म्हणून जे आधी झालं ते त्याच राहील ना. म्हणून हे कोणाचं आहे संकल्पाचं आहे. हे संकल्पानं काय संकल्पाचं ही सगळी जमीन आहे. या परी मतमुगती ती आता पडक आईले आणखी म्हणते हा अविवेकी कैसे तुम्ही दुसरे उभे राहिले आहे का नाही. मला चांगलं मतमुगती म्हणजे मोत्यासारखं मत मांडणारे ते उभे राहिले. तेच म्हणले हो काय सांगायला लागले तुम्ही हे आम्हाला तुम्ही कसा विवेक लावला इथं कशी लावली आम्हाला कळत नाही. कस काय तुम्ही याचा संकल्पाचा आहे म्हणून सांगितलं तुम्ही. अर्थ म्हणजे प्रकृती अगोदर संकल्प आहे ना ऐका नाही. मग संकल्पाचं आहे त्यांनी सांगितलं ऐका परतत्वाच्या गावी संकल्प शेज देखावी तरी का न म्हणावी प्रकृती तयाची. तुम्ही पहिल्यांदा काय म्हणले हे प्रकृतीचं नाही म्हणण्याकरता तुम्ही युक्तिवाद काय केला की त्या परतत्वाच्या ठिकाणी परब्रह्माच्या ठिकाणी प्रकृती राहतच नाही. मग तिचं कसं काय मानता. मग आमची प्रकृती तिथं राहत नाही मग तुमचा संकल्प कसा राहतो. तिथं जर काहीच नाही आमची प्रकृती तिथं नाही तर मग संकल्प कसा काय घुसला तिथं. संकल्पाला जर जागा तिथं ब्रह्मात असेल परब्रह्मात तर आमच्या प्रकृतीला तिथं काय पाहिजे मग जागा पाहिजे. म्हणजे तुम्ही एकाला म्हणता जागा नाही दुसऱ्याला म्हणता ते तसं कसं काय होईल. मग तुमचं जर निराकार आहे निर्विकार आहे तर मग संकल्प घुसलाच कसा तिथं. संकल्प कसा आला त्या परब्रह्माच्या ठिकाणी. म्हणून सांगितलं की हे तुम्ही अलीकडे तुम्हाला काही कळत नाही यातलं असं त्यांनी सांगितलं. कशाचा विवेक आहे म्हणजे तुमच्या संकट तरी काय म्हणत तुम्ही परी असो हे नव्हे तुम्ही यानं लगावे आताच हे आगवे सांगितले. हे तुम्हाला अजिबात कळत नाही तुम्ही काही सांगू नका हे प्रकृतीचं नाही. आता आम्ही सांगतो म्हणले हे कोणाचं आहे. आता म्हणले कोणाचं आहे सांगा तुम्ही सांगा बाबा कोणाचं आहे. हा मग ते म्हणले द्वादशी आहेत आज जरा लवकर सोडावं म्हणले. आता पुन्हा भुका लागल्या पुन्हा जेवण पुन्हा हे वाद काय म्हणून म्हणजे चालू नाही का नाही 2-3 वेळा घेऊन सोडू म्हणला. तरी आकाश शिकवणे त्यांनी सांगितलं आम्ही सांगतो कोणाचं म्हणजे सांगा. तरी आकाश शिकवणे केले हे संकल्प बिलकलोकाचं नाही संकल्प नाही तिथं परब्रह्माच्या ठिकाणी काहीच नाही. मग तरी आकाश शिकवणे केली मेघाची भरणे अंतरिक्ष तारांगणे धरी कवळ आकाश शिकवणे. आभाळात ढगात नेऊन पाणी कोण भरले कोण मोटरा लावल्या खालून किती मोटर असतील वर पाणी आलं. आकाशी कवने केली मेघांची भरणे आकांक्षी मेघाची भरणे कवने केली कोण भरलंय त्या ढगात पाणी. अंतरिक्ष तारांगणे धरी कवळ. आता महाराज आकाशात तारे येत त्या खालून काही आधार आहे का वर वडून धरलेत का कोण धरलेत ते. गगनाचा तडावा कोणी वेळ इलाके जावा पवनो हिंडतो असावा एकावनाचे मत गगनाचा तडावा ऐका ना गगनाचा छत कोण वर वडून धरला का आभाळा ठिकाणी खालून कोणा धरलाय. अरे वाऱ्यानं हिंडत राहावं कोणाचं मत आहे. रोमा कवन पेरी पेरल्याशिवाय उगवतय का. मग आपल्या अंगावरचे रोम कोण पेरले रोमा कवन पेरी सिंधू कवन भरी. समुद्राचं पाणी कुठून भरून आणून तळ केलं तर त्याला शेततळ केलं की त्याला काय करावं लागतं मोटरनं भरावं लागतं. समुद्राचं पाणी कोण भरले. पर्जन्याची आकरी धारा कवन पाण्याच्या धारा कोण निर्माण केल्या काय फोडून केल्या जाणल्या काय बी घेऊन केली पाणी कशाचं केलं असेल ऐका नाही काय केलं असेल ऐका नाही. हवा कशाची तयार झाली ती वक्ती बाबा सांगायची कशाची तयार झाली ते लय जोरात सांगायची. लोक म्हणते हवा कशाची तयार झाली तीच लगेच सांग उत्तर द्यायचे वक्ती बाबा होते नाही का नाही. पाणी कशाचं तयार झालं ते सगळ्याच सांगायचे. त्याचे क्षेत्र हे स्वभाव आहे हे वृत्ती कवनाची नाही वायताय पाळूया राहतो की
त्यांनी सांगितलं अरे जसं हे कोणच केलं नाही तसं हे कोणाचंच नाही, ही जमीन कोणाचीच नाही, कोणाच्याच नावावर नाही. ज्याला वाहनं होईल त्यानं वायाची आणि खायचा माल नसल वाहनं होत टाकून द्यायची दुसऱ्यानं वायाची. ही कोणाचीच नाही. वाये तया फावे, ज्यानं वाहिली त्याला तिच्यातून पीक मिळतं, नाही तर त्याला मिळत नाही. संपला विषय. याला तुटी नाही कसला तर त्याला त्याचा तुटवा नाही भेटत त्याचं. तवाने के एके शोभे म्हणते निके तरी भोगी जे एके काळे केली. मग दुसरा म्हणला का रे हे कोणाचंच नाही. जसं हे आपोआप सगळं आकाश विकास होत राहतं तसं एक क्षेत्र कोणाचंच नाही. मग बरं ठीक आहे काय हरकत नाही, पण मग याला काळ याचा भोग का घेतो, काळ कशा प्रकारे याचा भोग घेतो त्याचा विचार आपण उद्याला करूया. पुंडलिक